मी संभाजीनगरमध्ये 5 संशयित बांगलादेशी हे अटकेत आहेत। संभाजीनगरच्या हॉटेल सिगडीमध्ये हे बांगलादेशी थांबलेले होते। 5 बांगलादेशी नागरिकांकडे खोटी कागदपत्र सुद्धा आढळलेली आहेत। पॅन कार्ड आणि आधार कार्डवर खोटी नावे आढळलेली आहेत। त्यांना आता ताब्यात घेण्यात आले। प्रतिनिधी सचिन जुरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। सचिन, खरं तर घुसखोरी, बांगलादेशी जे घुसखोर आहेत त्यांचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे। त्यात आता संभाजीनगरमध्ये सुद्धा कारवाई करण्यात आली। नक्कीच विक्रांत, हा बांगलादेशी घुसखोरांचा मुद्दा चर्चेत आहे। कारण किरीट सोमय्या जे भाजपचे नेते आहेत त्यांनी देखील काही दिवसांपूर्वी असा आरोप केला होता की छत्रपती संभाजीनगरमध्ये हजारोच्या संख्येने बांगलादेशी आहेत। त्याच पार्श्वभूमीवर आता छत्रपती संभाजीनगरचे पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांना एक खबऱ्यांनी जी माहिती दिली होती की पडेगावातल्या जे सिगडी हॉटेलमध्ये जवळपास बांगलादेशी राहत आहेत, अशी माहिती मिळाल्यानंतर जेव्हा बगाटे यांनी फौजफाटा घेऊन त्या ठिकाणी गेले, त्यावेळेस सर्वांची पाहणी केली, तर त्यावेळेस या 5 जणांच्या कागदपत्रांमध्ये तफावत आढळून आली आणि यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। त्यांची सध्या चौकशी सुरू आहे आणि यापुढे तर आता त्यांच्यावरती योग्य ती कारवाई केली जाईल अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली आहे। धन्यवाद सचिन या सगळ्या तपशिलासाठी। आता आपण पाहतोय संभाजीनगरमध्ये 5 बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। त्यांच्याकडे खोटी कागदपत्र सुद्धा आढळलेली आहेत। संभाजीनगरच्या एका हॉटेल सिगडीमध्ये हे सर्वजण थांबलेले होते आणि त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले। ही कारवाई संभाजीनगर पोलिसांनी केली।